नमस्कार. मागच्या वेळेला आपण सार्वजनिक व्यय यावर विस्तृत चर्चा केली. त्यामध्ये आपण बघितलं की सार्वजनिक व्ययाची वैशिष्ट्य बघितली, त्याच्यात वाढ होण्याची कारणे बघितली, त्याच्यानंतर सरकारी खर्चामध्ये वाढ होण्याची कोणते कारणं होती ती बघितली. सार्वजनिक व्यय नीतीची निर्धारण जी काही तत्त्वे होती त्यावर आपण चर्चा केली. आज आपण बघूया की सार्वजनिक उत्पन्न ज्याला आपण पब्लिक रेव्हेन्यू म्हणतो है ना, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की देशाच्या ज्या काही सर्वांगीण विकासाची जी काही जबाबदारी असते ती सरकारची असते है ना. ही जबाबदारी पार पाडण्याकरिता सरकारला जी काही कार्य करावी लागतात त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येतो. मग जेव्हा ज्या प्रमाणामध्ये खर्च येतो त्या खर्चासाठी जे काही उत्पन्न लागतं ते उत्पन्न कशा पद्धतीने मिळेल याच्यावर सरकार परिपूर्णपणे आपला हेतू ठेवत असतो आणि जे काही स्त्रोत ॲडॉप्ट करतात, अपनावतात किंवा अवलंब करतात. आता जे काही सोर्सेस असतील, जे काही स्त्रोत असतील, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारला ज्या काही स्त्रोतापासून मिळणारं जे काही उत्पन्न असेल ते सार्वजनिक उत्पन्न म्हणून गणलं जातं. एक आहे उत्पन्नाचं जे काही स्त्रोत आहे ते आहे एक व्यापक दृष्टिकोन आणि एक आहे संकुचित दृष्टिकोन. आता व्यापक दृष्टिकोनामध्ये काय होतं की विभिन्न साधनापासून जे काही उत्पन्न मिळतं त्या अंतर्गत कर असतं, शुल्क असतं, दंड असतं, सार्वजनिक कर्ज असतं, सरकारी कर्ज असतं, सरकारी संपत्तीची जी काही विक्री होतं ती असतं आणि या सगळ्यांपासून जे काही शुल्क किंवा उत्पन्न जमा होतं ते व्यापक दृष्टिकोनाच्या अंतर्गत येतं. आता संकुचित दृष्टिकोनामध्ये काय येतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकुचित अर्थाचं मिनिंग हे होतं की सरकारला प्राप्त होणारा महसूल ज्याला आपण रेव्हेन्यू असं म्हणतो. म्हणजे सार्वजनिक उत्पन्न हे रेव्हेन्यूमधून सुद्धा जनरेट होत असतं. आता उत्पन्नामध्ये काय येणार, कर येणार, दंड येणार, शुल्क येणार, अनुदान येणार, देणगी येणार इत्यादीचा हा समावेश संकुचित दृष्टिकोनामध्ये सुद्धा केलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक मिळकत म्हणजे काय, तर सार्वजनिक मिळकत म्हणजे सार्वजनिक महसूल प्लस किंवा अधिक अन्य सामान्य उत्पन्न म्हणजे पब्लिक रेव्हेन्यू प्लस इन्कम फ्रॉम दी अदर सोर्सेस. आताच मी तुम्हाला सांगितलं की शुल्क मिळेल, अनुदान मिळेल आणि नंतर देणगी मिळेल इत्यादीचा समावेश होईल आणि ते सार्वजनिक मिळकतामध्ये हे होईल. मग आपण बघूया की सार्वजनिक उत्पन्नाचं जे काही स्तोत्र आहे ते कोणते कोणते आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर. आता करामध्ये काय मिळणार, एक ते एक सामान्य करामध्ये सामान्य कर जे काय असेल ते मिळेल आणि दुसरं जे काही आपण सुधारित करू याला आपण म्हणू की सुधारणा कर. या दोन्ही करापासून सरकारला त्याच्यापासून उत्पन्न होईल. मग अकर काय आहे ना, अकर काय आहे, कर आणि अकर काय आहे तर अकर हे आहे की मूल्य आणि शुल्क यापासून जे काही मिळतं उत्पन्न ते, प्रशासकीय उत्पन्न मधून जे काही मिळेल ते, दंडाचा वापर करून दंडाच्या उत्पन्नामधून जे काही उत्पन्न होईल ते सुद्धा सरकारला मिळेल. व्यापार विषयक उत्पन्न ज्याला आपण GST म्हणू किंवा कराच्या माध्यमातून व्यापारावर जे काही मिळेल ते, त्याप्रमाणे अनुदान लोक जे काही देत असतील त्या अनुदानाच्या माध्यमातून आणि देणग्याच्या माध्यमातून सरकारला सार्वजनिक उत्पन्न होत असतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय उत्पन्न जे आपण म्हणू की जे काही सरकारला जे काही उत्पन्न स्तोत्र म्हणजे जे काही प्रशासकीय उत्पन्न आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये विभिन्न समाज घटकांमध्ये जे काही वेगळे व्यवसाय करीत असतील त्या सरकारला या व्यवसायाचा किंवा जो काही परवाना देत असतील, प्रशासकीय चं उत्पन्न कसं होईल की आता एखाद्याला एखादी व्यवसाय द्यायचा आहे, मग त्या व्यवसायासाठी सरकार जो काही परवाना देत असेल आणि परवान्यावर जे काही शुल्क आकारत असेल, आकारणी शुल्क आकारत असेल तेच म्हणजे प्रशासकीय उत्पन्न होय. त्यानंतर आपण बघूया की सार्वजनिक कर्ज काय आहे. आता ज्याला आपण पब्लिक डेब्ट सुद्धा म्हणतोय है ना, बरोबर आहे ना. तर मग सार्वजनिक कर्ज काय आहे की जे काही विकसनशील ज्या काही उत्पन्नापेक्षा ज्या काही गरजा असतील त्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला पैसा किंवा उत्पन्न पुरत नसेल तर आपल्या कर्जाच्या माध्यमातून आपण ते ज्या काही गरजा असतील त्या आपण पूर्ण करत असतो. म्हणजे विकसनशील शाळा ही आर्थिक विकास व इतर लोकोपयोगी जे काही कार्य पार पाडण्यासाठी बराच मोठ्या प्रमाणावर आपल्याला खर्च करावा लागतो. हा खर्च काही थोडा नसतो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा खर्च करत राहावा लागतो आणि तो सतत खर्च करत राहावा लागतो. परंतु तेवढे उत्पन्न नसतं आणि सरकारला ज्या काही राजस्वामधून जे काही उत्पन्न प्राप्त होत असेल पण फक्त राजस्वामधूनच जो काही खर्च होतो तो शक्य नाही आहे आणि त्यासाठी सरकारला
कर्ज घेऊन आपला जे काही खर्च असेल तो पूर्ण करावे लागेल. म्हणजे आपल्या विकास विषयक व विकासेतर खर्च भागविण्याकरिता सरकार सार्वजनिक कर्ज जे घेतं ते केंद्र सरकारला व राज्य सरकारला किंवा सार्वजनिक कर्ज उभारण्याचा हा परिपूर्ण त्यांना अधिकार आहे. यावरून आपल्याला असं दिसून येतं की प्रोफेसर जे मेहता असं म्हणतं की सार्वजनिक कर्ज म्हणजे सरकारने विविध उद्देशाने सार्वजनिक कार्यासाठी घेतलेले कर्ज आहे. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे काही सार्वजनिक कर्ज जे आहे ते कसं आहे की सरकारने जे काही विकासाचं जे काही उद्दिष्ट ठेवलं असेल त्या विकासासाठी जे काही कार्य करायचं असेल ते त्यासाठी जे काही घेतलेलं जे काही कर्ज असेल आणि ते कर्ज म्हणजे सार्वजनिक कर्ज होय. प्रोफेसर शिराज असे म्हणतात की राज्य सरकार स्वदेश विकासाकडून किंवा विदेशाकडून जे काही कर्ज घेईल त्याला सार्वजनिक कर्ज असं सुद्धा म्हटलं जातं. मग आपण कर्जाचं जेव्हा आपण वर्गीकरण करतो तेव्हा आपल्याला दोन भाग दिसून येतात. एक म्हणजे अंतर्गत कर्ज जे देशातूनच आपल्या नागरिकाकडून किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेलं कर्ज. बहिर्गत कर्ज हे आपण कुठून घेणार? फॉरेन कंट्रीजमधून घेणार, विदेशी सरकारमधून घेणार किंवा आंतरराष्ट्रीय निधी किंवा जागतिक बँक, आशिया विकास बँक इत्यादी विदेश संस्थांकडनं आपण घेतलेलं कर्ज आहे. आणि हे बहिर्गत कर्ज किंवा विदेशी मुद्रेत घेतलेले कर्ज असं आपण त्याला म्हणू. आणि याची परतफेड सुद्धा आपल्याला विदेशी मुद्रामध्येच करावी लागते. त्यानंतर आपण बघूया की उत्पादन आणि अनुत्पादन कर्ज कुठले आहेत. उत्पादन कर्जामुळे संपत्ती निर्माण होऊन पुरेशी आवक होऊन ज्याला आपण मुद्दल आणि व्याज फेडता येतं. तर अनुत्पादन कर्जामुळे कोणतीही संपत्ती निर्माण होत नाही तर फक्त खर्च होतो. आणि जसे की युद्धाकरता केलेला खर्च किंवा युद्धासाठी आयुध निर्मितीसाठी घेतलेलं कर्ज म्हणजे कसं झालेलं की जे काही आपण उत्पादन करतो आहे, अनुत्पादन जे काही करतो आहे त्यासाठी जे काही आपण खर्च करतो आहे तो खर्च कसा होतो आहे आपल्याला दिसत नाही आहे. म्हणजे समजा युद्धाच्या वेळेस जे काही आयुध निर्माणी होत असेल युद्धासाठी त्यावर आपण जो काही खर्च करतो तो खर्च आपल्याला या कर्जाच्या माध्यमातून परतफेड म्हणजे त्याच्यावर तो खर्च आपल्याला करता येतो. अल्पावधी आणि दीर्घावधी कर्ज. अल्पावधी कर्ज म्हणजे जे काही शॉर्ट टर्मसाठी किंवा अल्प मुदतीसाठी किंवा अल्प संबंधितून थोड्या काळासाठी किंवा कालावधीसाठी फेडले जातात. दीर्घावधी कर्ज कसे असतील की काही वर्षामध्ये जो काही निधी असेल तो निधी आपण काय करतो कर्जानी रूपाने फेडला जातो. मग आपण हे सगळं बघत असताना जे काही आपण कर्ज घेतोय सार्वजनिक विकासासाठी तर मग भारताच्या या ज्या आर्थिक विकासामध्ये सार्वजनिक कर्जाची भूमिका नेमकी काय राहिलेली आहे है ना. बरोबर आहे ना. म्हणजे जो काही रोल ॲडॅप्टेशन्स होतं भारताच्या इकॉनॉमीमध्ये किंवा भारताच्या आर्थिक विकासामध्ये हा जो काही रोल जो काही असेल जो काही भूमिका जी काही असेल ती भूमिका कशा पद्धतीची राहील. कारण काय की भारत हा जो देश आहे हा अर्ध विकसित देश आहे आणि त्याला विकसनशील करायचं असेल तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कर्ज घेऊन आपल्या उद्दिष्टाची पूर्ती करावी लागेल है ना. बरोबर आहे ना. मग कुठले कुठले असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिलं आर्थिक विकास. आता भारतामध्ये जरी मोठमोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत आणि बाह्य कर्ज घेण्यासाठी जे काही सोयी असतील त्यामध्ये शेती, वाहतूक, दळणवळण, वीज निर्मिती आणि पाणी पुरवठ्याचे जे काही प्रकल्प आहेत त्यासाठी या क्षेत्रामध्ये जो काही विकास करायचा असेल हा विकास खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्चिक आहे आणि त्यासाठी आर्थिक विकासाला चालना नक्कीच मिळेल आणि आर्थिक विकास होईल. मग लोकांच्या राहणीमानामध्ये काय वाढ होईल तर लोकांच्या राहणीमानामध्ये जी काय वाढ होईल ती सर्वात अधिक सार्वजनिक विकासाच्या किंवा सार्वजनिक कर्जाच्या व्यापार कल्याणासाठी किंवा लोकांच्या कल्याणासाठी जसं की आपण असं म्हणू शकतो की स्वास्थ्य, शिक्षण त्यामुळे काय होणार लोकांच्या राहणीमानामध्ये काय होणार सुधारणा होणार. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नामध्ये काय फरक पडेल त्याच्यामध्ये काय त्याची भूमिका राहील तर सार्वजनिक कर्जांच्या रकमेचा जो काही आपण उपयोग करतो तो आर्थिक विकासासाठी केला जातो आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नामध्ये नक्कीच त्याची काय होईल वाढ होईल. बचतीच्या सवयीमध्ये वाढ होईल. आता सरकार जे काही कर्ज रोखे आणि बचत प्रमाणपत्रे विकून लोकांकडून जे काही कर्ज किंवा पैशाचे जे काही कर्ज घेत असेल ज्या काही कर्जांच्या अटी असतील किंवा आकर्षण असतात
किंवा सरकारी कर्ज रोखे असेल किंवा बचत प्रमाणपत्रे असेल, यात गुंतवणूक करणे लोकांना विश्वासार्ह आणि सुरक्षित वाटतं. त्यामुळे लोक यात पैसा गुंतवतील आणि आकर्षित होतील आणि बचत करू लागतील. देशाच्या संरक्षणामध्ये मजबूती होईल. नक्कीच की सार्वजनिक कर्जाचा उपयोग हा संरक्षण दलासाठी सक्षम असल्यामुळे संरक्षण विषयक उद्योगांचा जो काही विकास होतो किंवा विकास करण्यासाठी जे काही असेल, त्यामुळे देशाचं जे काही संरक्षण असेल त्या संरक्षणामध्ये मजबूती निर्माण होईल. एकंदरीत म्हणजे काय झालं की देशाच्या आर्थिक विकासामध्ये सार्वजनिक कर्जाची भूमिका काय राहील किंवा महत्त्व काय राहील, तर आर्थिक विकास होईल, लोकांच्या राहणीमानामध्ये वाढ होईल, राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होईल, बचतीच्या सवयी वाढतील, देशाची संरक्षण ही मजबूत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुद्रास्फीतीवर सगळ्यात महत्त्वाचं नियंत्रण राहील. कारण काय की आर्थिक विकासाच्या ज्या काही योजना करण्यासाठी ज्या काही मार्गाने आपण पैसा उभा करावा लागेल, त्यातला एक मार्ग म्हणजे तुटीचं अंदाजपत्रक सुद्धा होय. आणि या तुटीच्या अंदाजपत्रकामध्ये एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढ झाल्यास देशात मुद्रास्फीतीची जी काही स्थिती निर्माण होते आणि जनतेची जी काही क्रयशक्तीमध्ये वाढ होते, त्यावर उपाय म्हणजे सार्वजनिक कर्ज होय. म्हणजे एकंदरीत काय झालं, मुद्रास्फीतीवर सुद्धा आपण नियंत्रण करू शकतो. मग सार्वजनिक कर्जाच्या काय समस्या आहेत की देशाचा जो काही विकास कार्यासाठी किंवा केंद्र सरकार आणि राज्य सरकार मुख्यत्वे कर्ज घेत जर असेल, जलसिंचन, विद्युत प्रकल्प, रेल्वे विकास, वाहतूक आणि दळणवळण किंवा लोखंड आणि पोलाद उद्योगामध्ये जे काही विकास इत्यादीसाठी सरकार कर्ज घेत असेल तर नक्कीच विकास होतो. परंतु यामुळे जे काही सतत वाढणारं जे काही कर्ज आहे ते देशासाठी चिंतेचा विषय आहे. आज असं म्हणतात की भारतावर प्रत्येक नागरिकांवर 980 रुपये प्रति कर्ज आहे. म्हणजे मनुष्याचा जन्माबरोबर तो कर्जामध्ये आहे असं म्हटलं जातं. कारण काय की दिवसेंदिवस चलनवाढीचं आणि कर्जाचं हे कर्ज वाढतच जात आहे. मग आपल्याला असं दिसून येईल पुन्हा की केंद्र सरकारला जेव्हा देशाच्या नागरिकांकडून कर्ज घेण्यासाठी जे काही कर्ज रोखे विक्रीला काढलं जातं किंवा सामान्यपणे जनतेकडून जो काही चांगला प्रतिसाद मिळतो, कारण जनतेच्या दृष्टीने कर्ज रोख्यामध्ये पैसे गुंतविणे सुरक्षित आहे असं त्यांना वाटतं. परंतु सरकारच्या ज्या काही कर्जाच्या ज्या काही अटी आहेत त्या अटी खाजगी कंपन्यांना इतक्या आकर्षक नसतात. म्हणजे खाजगी कंपन्या ज्या काही अटी निर्माण करतात ती इतक्या आकर्षक नसतात. त्यामुळे लोकांची खाजगी उपक्रमामध्ये पैसे गुंतवण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती वाढत आहे. म्हणजे गव्हर्नमेंटपेक्षा खाजगीमध्ये आपण असं बघितलं, आता तुम्ही बघा HDFC बँक जास्त देते ॲज कम्पेअर्ड टू द गव्हर्नमेंट बँक्स, बरोबर आहे ना, रेट ऑफ इंटरेस्ट जास्त देत आहे. आता लोकांनी काय केलं, म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट्स करणं चालू केलेलं, शेअर्स मार्केट्समध्ये पैसा गुंतवणं चालू केलेलं. त्या कारणाने काय होणार की लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं रिटेक हे खूप मोठ्या रिस्क तर आहेच, प्रत्येक ठिकाणी रिस्क तर आहेच, परंतु रिस्क सोबतच त्याचा फायदासुद्धा आहे. मग अंतर्गत कर्ज मिळवण्याच्या समस्येवर ज्या काही उपाय योजले गेलेले आहेत ते उपाय कोणते कोणते आहेत, तर सरकारी जे काही कर्ज रोखे असतील खरेदी करण्यासाठी लोकांना करात काही प्रमाणामध्ये सूट दिली जाईल आणि अशी सूट लोकांना कर्ज रोखे खरेदी करण्यास प्रोत्साहित करू शकते. हे पहिलं उपाय. दुसरं, बँका व इतर वित्तीय संस्थांनी आपल्या एकूण गुंतवणूक सरकारी कर्ज रोख्यामध्ये ज्या काही गुंतवणुकीचं प्रमाण आहे ते वाढवलं पाहिजे. दुसरं, रिझर्व्ह बँकेने लहान रकमाची जी काही कर्जे आहेत ते विक्रीला काढली पाहिजेत. त्याच्यानंतर व्यापारी अधिकोषांनी जी काही आपली राखीव निधी ठेवली असेल ती सरकारी रोख्याच्या स्वरूपामध्ये ठेवायला पाहिजेत. व्यापारी अधिकोषांनी आपल्या ग्राहकांना वतीने जे काही सरकारी कर्ज रोखे आहेत ते खरेदी करण्याची योजना सुरू करावी. आता या ज्या काही 5-6 ज्या काही गोष्टी आहेत ते एकदम तंतोतंत भारतातील विकसनशील देशाला लागू होत नाही, पण काही प्रमाणामध्ये लागू होते आणि त्या कारणाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत कर्ज मिळवण्याच्या समस्येवर उपाय हे होऊ शकतात. त्यानंतर आपण बघूया की राजकोषीय तूट, बरोबर, ज्याला आपण फिस्कल डेफिसिट म्हणतो, बरोबर. आता हे राजकीय तूट किंवा हिनार्थ अर्थप्रबंधन काय आहे? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे तुटीचं जे अर्थप्रबंधन आहे किंवा हिनार्थ अर्थप्रबंधन आहे म्हणजेच तेच राजकोषीय तूट होय. आता राजकीय तूट ही संकल्पना फार एकंदरीत जुनी आहे
है ना. आपण तूट दाखवली की कोणीतरी आपल्याला हे होतं ना असं की तुम्ही बघा एखाद्या वेळेस जर का एखाद्या चांगल्या मनुष्याला किंवा चांगल्या स्वभावाच्या मनुष्याला जर का तुम्ही तुमचं दुःख सांगितलं तर तो आध्यात्मिक रूपामध्ये आपलं दुःख घेतोय है ना. तूट झाली म्हणजे दुःख आहे म्हणजे त्याला आपल्याला वाटतं की खूप मोठ्या समस्या आहे आणि त्या समस्यामुळे तर हे कसं झालेलं ही संकल्पना फार जुनी आहे. आणि अंदाजपत्रकाच्या आदर्श स्वरूपामध्ये अर्थशास्त्रीय भिन्न भिन्न जर की आपल्याला मत आढळून येत असतील तरी अनेक वर्ष आधिक्याच्या अंदाजपत्रकामध्ये याचा आदर्श मानला जातो. म्हणजे एकंदरीत काय की अर्थव्यवस्थेमध्ये जी काही भांडवली गुंतवणूक करण्यासाठी किंवा इतर खर्च भागविण्यासाठी जेव्हा अतिरिक्त पैशाची गरज भासतं तेव्हा सरकार केंद्रीय अधिकोषाकडून कर्ज काढते. केंद्रीय अधिकोषाकडून कर्ज काढते व त्यासाठी केंद्रीय अधिकोष तेवढ्याच रकमेच्या पत्रमुद्राचं काय करतो तो निर्गमन करत असतो. तेव्हाच यालाच तुटीचा अर्थभरणा किंवा तुटीचे अर्थप्रबंधन आपण असं म्हणू. मग या अंदाजपत्रकामध्ये त्याचे 3 प्रकार पडतात. एक आहे संतुलित अंदाजपत्रक. आता संतुलित अंदाजपत्रकाचे सुद्धा 2 प्रकार पडतात. एक आधिक्याचे अंदाजपत्रक आणि दुसरं तुटीचे अंदाजपत्रक. आता हे संतुलित अंदाजपत्रक काय आहे की अंदाजपत्रकामध्ये कालखंडातील जे काही महसुली आयचं प्रमाण असेल ते वय देयका इतकंच किंवा महसुली खर्चा इतकंच दर्शविलेल्या अंदाजपत्रकाला आपण काय म्हणू संतुलित अंदाजपत्रक असं म्हणू. म्हणजे व्यय खर्च आणि जमा हा कसा आहे बरोबर आहे. मग अधिकाचं अंदाजपत्रक काय राहील की जेव्हा अंदाजपत्रकामध्ये किंवा त्याच्या कालखंडामध्ये व्यय देयकापेक्षा म्हणजेच महसुली खर्चापेक्षा महसुलीचं उत्पन्नाचं जे काही प्रमाण असेल ते अधिक असेल आणि ते अधिक असल्यामुळे अधिकाचं अंदाजपत्रक असं संबोधलं जातं. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त. तुटीचे अंदाजपत्रक काय आहे. तुटीचे अंदाजपत्रकाची जी काही संकल्पना आहे ती मंदीच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे आणि जेव्हा सरकारला एकूण खर्च व सरकारी उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा अंदाजपत्रकामध्ये तूट दर्शवण्यात येते आणि ही तूट भरून काढण्यासाठी जी काही व्यवस्था करण्यात येते तिला आपण तुटीचे अंदाजपत्रक किंवा तुटीचे अर्थप्रबंधक असे आपण त्याला म्हणू. मग हे कसं याची भरणा कशी काय केल्या जाईल तर केंद्रीय अधिकोषाकडून ऋण घेऊन पहा तुटीचं अंदाजपत्रक कसं तयार केलं जातं किंवा कशा पद्धतीने त्याची भरणा केली जाते ती कशा पद्धतीने भरून काढण्यात येते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय अधिकोषाकडून ऋण घेऊन जनतेकडून ऋण घेऊन किंवा कर्ज घेऊन किंवा नवीन मुद्राची निर्मिती करून या 3 गोष्टीच्या माध्यमातून किंवा 3 माध्यमातून आपण त्याचं साधारणपणे काय करतो की जे काही अंदाजपत्रिका तूट आहे ती भरून काढतो. आता ही अंदाजपत्रिकीय जी काही तूट आहे ती कशी व कोणत्या मार्गाने होईल याचा दृष्टिकोन काय आहे तर एक आहे अमेरिकन दृष्टिकोन आणि दुसरा आहे भारतीय दृष्टिकोन. आता अमेरिकन दृष्टिकोन काय आहे की जेव्हा तुटीच्या अर्थप्रबंधामध्ये पाश्चिमात्य देशामध्ये अमेरिकाच म्हणण्यापेक्षा आपण पाश्चिमात्य देश म्हणूया आणि त्यावरून अमेरिकेमध्ये पर्टिक्युलर त्यांनी काय केलं की अमेरिकन दृष्टिकोनामधून त्यांनी काय केलं की जेव्हा सरकारला खर्च हा सरकारी उत्पन्नापेक्षा जेव्हा अधिक असतो अशा वेळेस जी काही दिसणारी जी काही तूट आहे ती जनतेकडून कर्ज घेऊन फुलफिल केलं जातं. पहा अमेरिकेमध्ये कसं आहे की जनतेकडूनच पैसे घेऊन ती तूट काय करतात पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतात भरून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हाच त्याला तुटीचे अर्थप्रबंध असे समजण्यात येते. हा झाला अमेरिकन दृष्टिकोन. मग भारतीय दृष्टिकोन काय आहे तर भारतीय दृष्टिकोन हा अमेरिकन दृष्टिकोनापेक्षा वेगळा आहे. भारतीय दृष्टिकोनानुसार जेव्हा सरकारचे उत्पन्न ज्याला आपण महसूल प्लस भांडवल असं म्हणू हे सरकारच्या एकूण व्ययापेक्षा कमी असते तेव्हा अंदाजपत्रकामध्ये तूट दर्शवते. बिलकुल बरोबर. मग ही तूट भरून काढण्यासाठी सरकार जेव्हा रिझर्व्ह बँकेतील आपल्या कोशातील रक्कम काढते पहा आत्ताच तुम्ही जस्ट बघितलं असेल की आपल्या फायनान्स मिनिस्टरनी आणि आपल्या देशाने आत्ताच रिझर्व्ह बँकेमधनं पैसे काढलेत. का काढले कोविड-19च्या अपेक्षांमुळे. पहा मी काय म्हणता कोविड-19च्या अपेक्षांमुळे रिझर्व्ह बँकेतनं त्यांनी ते पैसे काढलेत आणि हे जी काही परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीवर कंट्रोल करायसाठी नियंत्रित करायसाठी रिझर्व्ह बँकेकडनं पैसे काढलेत.
बरोबर. आणि त्या रिझर्व्ह बँकेकडनं किंवा वाणिज्य अधिकोषाकडून जेव्हा आपण कर्ज घेतो किंवा आपण नवीन नोटा छापून ती चलनामध्ये आणतो तेव्हा त्याला तुटीचे किंवा हीनार्थ अर्थप्रबंधन असे म्हणतात. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंदाजपत्रिकेत तूट भरून काढण्याच्या ज्या काही उपाययोजनांसाठी जे काही चलनमुद्रा आपण मुद्रेमध्ये आणतो मग त्याचा परिणाम सुद्धा होत असेल है ना. मग याचा परिणाम नेमका काय होत असेल तर त्याच्यात दोन परिणाम आपल्याला दिसून येतील, त्याचे दोन इफेक्ट्स आपल्याला दिसून येतील. तर एक म्हणजे अंदाजपत्रकीय तुटीचे अनुमान लावित असताना केंद्र सरकार व राज्य सरकार याची जी काही महसुली व भांडवली आहेत अशा दोन्ही खात्याचा विचार झाला पाहिजे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज स्टेट गव्हर्नमेंट या दोघांचाही काय झाला पाहिजे, दोन्ही खात्याचा विचार झाला पाहिजे. आणि दुसरं असं की जे काही तुटीच्या अर्थप्रबंधाचा जो काही परिणाम होईल त्या मुद्रेच्या पुरवठ्यामध्ये वाढ झाली पाहिजे. जर का मुद्रेच्या पुरवठ्यामध्ये जर का वाढ नाही झाली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यानंतर आपण बघूया की तुटीच्या अर्थप्रबंधनामध्ये किंवा जे काही भारतीय दृष्टिकोन आहे त्यावरून आपल्याला असं स्पष्ट होतं की केंद्रीय अधिकोषाकडून कर्ज घेणे, सरकारच्या संचित कोशातून रक्कम काढून तूट भरून काढणे व नवीन नोटा छापून मुद्रा चलनामध्ये आणणे. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही तुटीचं अर्थप्रबंधन त्याचं उद्दिष्ट काय राहणार तर एक आहे परंपरागत उद्दिष्ट आणि दुसरं आहे आधुनिक उद्दिष्ट. आता परंपरागत उद्दिष्ट काय आहे की अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे. सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे परंपरागत की अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे किंवा जेव्हा खाजगी गुंतवणूक कमी पडते तेव्हा त्यामध्ये तूट ही सरकारी गुंतवणुकीमधून भरून काढणे किंवा युद्ध काळामध्ये जे काही खर्च असेल त्या खर्चाची तरतूद करणे हे झाले परंपरागत उद्दिष्ट. मग आधुनिक उद्दिष्ट काय आहेत तुटीच्या अर्थप्रबंधनाची की आर्थिक विकासासाठी जी काही वित्त व्यवस्था करावी लागते किंवा नियोजनासाठी भांडवल पुरविणे म्हणजे पर्टिक्युलर अविकसित देशामध्ये च्या योजनेसाठी वित्तपुरवठा करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पादनाची जी काही साधने गतिमान करणे. मग आपण तुटीच्या अर्थप्रबंधाचा जो काही कार्यभाग आहे तो कार्यभाग कशासाठी आहे, एक तर एक मंदी रोखणे, युद्ध वित्त, रोजगार वृद्धी, उत्पादन साधने गतिमान करणे, आर्थिक विकास यासारख्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये आपण केला जातो. मग भारतासारख्या विकसनशील देशामध्ये तुटीच्या अर्थप्रबंधाचा काय उपयोग होतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही मंदीची जी काही लाट येत असेल ती मंदीची लाट टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुटीचं अंदाजपत्रक तयार केलं जातं. युद्धाच्या वित्तासाठी सगळ्यात महत्त्वाची आवश्यक बाब म्हणजे तुटीचं अंदाजपत्रक होय. त्याचप्रमाणे तुटीचं अंदाजपत्रक आणि हे जे काही रोजगार जे काही आपल्याला उपलब्ध करायचं आहे ते म्हणजे रोजगाराची जी काही पातळी असेल ती प्रभावी मागणीवर अवलंबून असते बरोबर. आणि जी काही प्रभावी मागणी आहे त्यामध्ये समाजाच्या ज्या काही गरजा किंवा उपभोग असेल किंवा गुंतवणूक खर्चावर जो काही भर देतो तेव्हा त्या प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे अपूर्ण व रोजगार असेल व सरकारने आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करावा हे उत्पन्न खर्चासाठी अंतर तुटीच्या अर्थप्रबंधामध्ये भरून काढावे. मग तुटीचे अर्थप्रबंध व आर्थिक विकास काय आहे तर आधुनिक अर्थशास्त्रामध्ये तुटीचं जे काही अर्थप्रबंध आहे ते आर्थिक विकासासाठी एक उत्तम उपाय आहे बरोबर. आणि अल्पविकसित व अविकसित देशामध्ये या उपयोगाचे जे काही विशेष महत्त्व आहे परंतु यामध्ये काय होणार ज्या काही साधनाचा वापर उत्पादन कार्यासाठी किंवा काळजीपूर्वक किंवा कुशलतेने व्हायला हवा तसे ते उत्पादन प्रकल्प लवकर पूर्ण केले जाऊ शकेल किंवा त्यावर प्रथम खर्च करण्यात यावा. मग तुटीचे अर्थप्रबंध व साधनाची गतिमानता काय आहे तर भांडवल निर्मितीच्या प्रश्नाला ज्या काही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे काही अत्यंत महत्त्वाचं आहे ते कारण की आर्थिक विकासामध्ये प्रामुख्याने भांडवल हेच मुख्य त्याची निर्मिती असते बरोबर. मग तुटीच्या अर्थप्रबंधाचा जे काही परिणाम झाले ते काय झाले की तुटीच्या अर्थप्रबंधनामुळे किमतीवरील परिणाम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून आले. तुटीच्या अर्थप्रबंधनामुळे उत्पन्न व संपत्तीच्या वितरणामध्ये सुद्धा परिणाम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून आले.
त्यानंतर आपण सगळ्यात शेवटचं आपण एक बघूया की तुटीच्या अर्थप्रबंधाच्या ज्या काही मर्यादा ज्या काही आहेत त्या मर्यादा कोणत्या कोणत्या आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्फीतीचा आपल्याला संभावना आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्या काही वस्तूच्या किमती वाढवण्याची जी काही शक्यता असते ना ती याच तुटीच्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल. खर्चाचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येईल. त्याचप्रमाणे मुद्रेचे जे काही परिणाम होत असतील ते मुद्रेचे परिणामसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येईल. अतिरिक्त क्रयशक्ती निर्माण होईल. अमौद्रिक अर्थव्यवस्था निर्माण होईल देशामध्ये. त्याचप्रमाणे किंमत, उत्पादन आणि उत्पन्न यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये आपण यशस्वी होतच कधीच नाही. लोकांची मनोवृत्ती खूप वेगळ्या प्रकारे वाढेल. कारण काय की लोकांची जी काही मनोवृत्ती असेल अधिक पैसा आल्यामुळे काय होणार की अधिक प्रमाणामध्ये खर्चही करू शकतात किंवा अधिक प्रमाणामध्ये सेवाही करू शकतात. हे दोन्ही गोष्टी तिथे अफेक्शनेबल येतील. ओके देन, थँक्यू.